पुढील श्लोकामध्ये त्यांनी दोषांच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी लिहून ठेवल्यात. कफप्रकोप झाला असता तीव्र वमन, नश्य इत्यादी औषधी, हलकं व वृक्ष अन्न आणि व्यायाम, उठणे व मर्दन इत्यादिकांच्या योगाने त्याचा नाश करावा. कफप्रकोप जनरली वसंताची चिकित्सा आहे आणि मग तो कफप्रकोप समजून कसा घ्यायचा. द्रवगुण वृद्धीनंतर जे जे घडतं, मग तो सर्वांग शोथ असेल, आलस्य असेल, अतिनिद्रा असेल, बरोबर, अग्निमांद्य असेल, एव्हाना व्यानाच्या बाबतीमधले सगळेच जे काही कर्म आहेत त्यांचं मंदावणं असेल, या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा त्यांनी वमन आणि नश्य असे दोन कर्म सांगितले. हे एक दिशादर्शक अशा पद्धतीचे सेंटेन्सेस आहेत आपल्यासाठी, की जेव्हा जेव्हा कफाचं आवृतत्व दिसतं किंवा कफ गुणधर्मानं वाढून दिसतो त्या ठिकाणी पहिल्यांदा वमन करायला पाहिजे. कफस्थान म्हणून शिराचा उल्लेख आहे. कफस्थान म्हणून उराच्या वरती जो भाग आहे ऊर्ध्वजतृगत, तो कफाचं स्थान म्हणून सांगितलं आहे. आणि त्या ठिकाणी ॲक्च्युअल नासाही शिरसोद्वारम हे सूत्र सांगितलं आहे. म्हणून ज्या ज्यावेळी आपल्याला कफप्रकोप दिसतो, आता या ठिकाणी समजून घेण्यासारखं आहे की व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ नश्य, म्हणजे नश्य चिकित्सेचा परिणाम काय होतो. नश्य ही जर चिकित्सा आपण समजून घेतली, जी की आपली प्रधान चिकित्सा आहे आपल्या ट्रीटमेंटमध्ये, तर त्या ठिकाणी ॲक्च्युअल वाताचा जो संबंध येतो किंवा वायूचा जो संबंध येतो पुरणाच्या संबंधित, प्राणाच्या संबंधित. जमिनीमध्ये खूप सारं पाणी झालं आणि शिखर झाले तर वापसा होत नाही, आणि वापसा न झाल्याचा इम्पॅक्ट म्हणजे कफप्रकोप आहे. ड्रेन करून काढून टाकणं, दॅट इज द वमन. आणि हवेच्या द्वारे वेट अँड वॉश करून, म्हणजे हवा त्याला देऊन शुष्क करणे, दॅट इज नश्य. आणि त्यामुळं कफप्रकोप नावाची गोष्ट वमनाच्या माध्यमातून आणि प्राणाच्या पुरणाच्या माध्यमातून जिंकायची असते. कारण प्राणाचा एरिया आणि कफाचा एरिया हा सारखा येत असल्या कारणानं तत्संबंधित जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये वमन आणि नश्य असे दोन प्रधान कर्म वापरायला पाहिजे. हलकी व वृक्ष अन्न सजेशन्स, आपण जे काही राजगिऱ्याचा लाडू खाऊ घालतो, लाह्या खाऊ घालतो, किंवा जे काही आपण सजेशन्स देतो, किंवा खूप झालं समजा मुगाच्या डाळीचं सूप देतो, हलकी व वृक्ष अशा पद्धतीची जी काही समजा आहाराची यंत्रणा आहे ती करायला पाहिजे. व्यायाम, उठणे व मर्दन इत्यादिकांच्या योगाने याचा नाश करावा. नेक्स्ट वन, स्नान केल्यावर कर्पूर, चंदन, केशर आणि अगरू इत्यादिकांचे उठणे लावून जुने जव, गहू, मध, हरिण, ससा वगैरे जांगल मांस, म्हणजे प्राण्यांचे जांगल मांस व लोखंडाच्या सळईने भाजलेले मांस इत्यादिकांचे भक्षण करून निर्दोष अशी असवे, धान्यादिकांपासून केलेली औषधीयुक्त मद्ये, अरिष्ट, ऊसाची दारू, शिदू, द्राक्षास व मधाची दारू यांचा सुवास वाढविण्याकरता त्यात आंब्याचा रस घातला आहे व जी अगोदर प्रिय स्त्रियांना देऊन त्यांच्या मुखसंपर्के करून अधिक सुवासित झाली आहेत व त्यामध्ये त्यांच्या नेत्रांची कांती जशी काय प्रतिबिंबच झालेली आहे, अशा नाना प्रकारची उत्तेजक व रुचिकर अशी आप्तमित्रांसह सेवन करावी. कफग्न चिकित्सा आहे, जी काही समजा अरिष्ट सेवन करायला सांगितलं आहे तर तो कफाच्या चिकित्सेच्या अंतर्गत आहे. व्यायाम झालं किंवा निराग्नी स्वेदाचे सगळेच प्रकार झाले हे कफग्न आहेत. इन्क्लुडिंग मैथुनकर्म हा सुद्धा मुद्दा हेमंताच्या दृष्टीनं जसा येतो तसा तो कफाच्या चिकित्सेमध्ये पण येतो. शेवटी व्यानाला उत्तेजित करणं आणि स्वेद प्रवर्तन करणं
हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असल्याकारणानं अशा पद्धतीच्या चिकित्सांचं प्रयोजन कफाच्या प्रकोप, जिथं आलस्य आहे, तंद्रा आहे, है ना, अतिनिद्रा आहे, या सगळ्याच बाबतीमध्ये जर आपण फायनली आउटपुट बघितलं तर क्लेब्बे नावाचा मुद्दा येतो. आणि म्हणून अशा पद्धतीच्या चिकित्सा ज्या शास्त्रांनी सांगितल्यात, या सगळ्याच गोष्टींचा प्रॅक्टिकली आपण जर का समजा वापर करून घेतला तर निश्चितपणे औषधांचा डोस हा कमीत कमी लागतो. कारण फायनली म्हणजे निदान परिवर्जन ही पहिली चिकित्सा आहे. अँड विथ दॅट आपण लाईफस्टाईलचे मास्टर्स आहोत. वी आयुर्वेदियन्स काय आहे, म्हणजे आयुर्वेदाचार्य काय आहे, तो लाईफस्टाईल मॅनेजमेंटचा मास्टर आहे. आजार न होण्यासाठी आपली महती अत्याधिक आहे. आणि दॅट्स वाय आजारी पडल्यानंतर आजारी न पडण्यासाठीची लाईफस्टाईल इम्प्लिमेंट करणं हा आपल्या चिकित्सेचा बहुतांश भाग आहे. त्यामुळं प्रिस्क्रिप्शन लिहिणे, पेशंटला देऊन टाकणे, अशा पद्धतीची जी काही प्रॅक्टिस आहे ती आयुर्वेदिक प्रॅक्टिस नाही आहे. नेक्स्ट.